मतांची चोरी प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक आहे। नवी मुंबईमध्ये राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगाबाबतच्या पत्रकार परिषदेचं प्रक्षेपण करण्यात आलं। वाशीच्या काँग्रेस भवनमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राहुल गांधी यांनी देशामध्ये सध्या मतचोरी हा मुद्दा उचलून धरलाय। त्यानंतर नवी मुंबईमध्ये देखील काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। नुकताच त्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष झालेल्या आहेत पूनमताई पाटील आपल्या सोबत आहेत सध्या। ताई, मुद्दा राहुल गांधी यांनी मतचोरीचा उचलून धरलाय। नवी मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? नक्कीच जो राहुलजींनी जो 7 ऑगस्ट रोजी जी पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे मतचोरी होते याचा डेटा विथ प्रूफ दिलेला आहे आणि जनतेला देखील त्याच्यावर विश्वास झालेला आणि एक्सेप्ट केलेला आहे, कारण जनतेने देखील या गोष्टी फेस केलेल्या आहेत। कारण खरे जे मतदार आहेत त्यांना यादीतून वगळण्यात आलेलं आहे आणि खोट्या पद्धतीने जो डेटा कलेक्ट झाला होता मतदार यादीमध्ये त्यांनी वोटिंग केलेलं आहे। तर फेक पद्धतीने ते मत चोरी होऊन त्यांची मतं पडलेली आहेत आणि अशा प्रकारे याचा फायदा थेट भाजपाला झालेला आहे आणि काँग्रेस पक्षाचं नुकसान झालेलं आहे। तर राहुलजींनी जो डेटा प्रूफ सहित दिलेला आहे त्याच अनुषंगाने आम्ही देखील नवी मुंबई काँग्रेसमध्ये जो आज प्रेझेंटेशन आम्ही दाखवला आणि अशा प्रकारे जनतेसमोर जाऊन जनतेला आव्हान करणार की जो आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे आपली लोकशाही वाचवण्यासाठी, जो आपल्याला एका मताचा अधिकार दिलेला आहे आणि तो आपल्याला जो अधिकार दिलेला आहे तो आपलाच आहे आणि आपल्या हक्कासाठी आपण देखील निवडणूक आयोगावर दबाव टाकायला पाहिजे की नक्कीच तुम्ही पाहू शकता की नवी मुंबईमध्ये देखील काँग्रेस पक्ष हे मतचोरीच्या माध्यमातून आक्रमक झाला असून नवी मुंबई महानगरपालिकेची तयारी देखील सध्या सुरू केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।